हॅलो फ्रेंड्स, मी प्रथमेश सर आणि आपण आहात व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर. व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर दररोज स्टोरी टाइम सेशनमध्ये मी तुम्हाला एक नवीन गोष्ट ऐकवतो. ओके, आणि आजचा गोष्टीचा विषय आहे अपशकुनी चेहरा. ओके, तर अपशकुनी चेहरा कोणाचा आहे आणि गोष्ट कशाशी रिलेटेड आहे, तर आपण गोष्टीला सुरुवात करूया, तुम्हाला कळेल आपोआप. ओके, तर या गोष्टीत आपल्या मेन पात्र जो आहे तो रणजित आहे आणि हा रणजित जो आहे त्याचा चेहरा सगळ्यांना अपशकुनी आहे असं वाटतं का? कारण लोकांचं असं म्हणणं आहे की रणजितचा चेहरा ज्याने ज्याने पाहिला त्याला पूर्ण दिवस उपाशी जातो, म्हणजे त्याला दिवसभर काही खायला मिळणार नाही. अच्छा, असंच घडत असतं असं लोकांचं म्हणणं असतं आणि ही बातमी हळूहळू आपल्या अकबर राजापर्यंत पोहोचते. अकबर राजा तर आपल्याला माहित आहे, अकबर बिरबलच्या गोष्टी तर आपल्याला आवडतात आणि या आपल्या स्टोरीमध्ये सुद्धा अकबर राजा पण आहे आणि बिरबल सुद्धा येणार आहे. ओके, तर अकबर बादशाहकडे जेव्हा ही बातमी जाते तेव्हा अकबर बादशाह ठरवतो की आपण रणजितला आपल्याला भेटायला बोलूया. नक्की काय आहे ते, खरं खोटं काय आहे ते कळेल आपल्याला. तर अकबर बादशाह रणजितला बोलवतो, शिपाई जातात त्याला घेऊन येतात आणि जेव्हा रणजित महालात प्रवेश करतो आणि अकबर बादशाहच्या जवळ जेव्हा समोर येतो तेव्हाच एक धावत धावत शिपाई येतो आणि तो राजाला एक माहिती देतो. काय माहिती देतो राजाला? तर राजाला म्हणतो की राजेसाहेब, आपल्या राणी ज्या आहेत त्या खूप आजारी पडलेल्या आहेत, त्यांनी तुम्हाला लगेच बोलवलंय. राणी साहेब आजारी आहेत म्हटल्यावर अकबर राजा लगेच उठतो आणि आपल्या राणी साहेबांकडे जातो. राणी साहेबांची पूर्ण सेवा करण्यात महाराज म्हणजे अकबर राजा दंग असतात. अर्धा दिवस जवळजवळ तिथपर्यंत पोहोचतो आणि त्यांची जी दुपारची जेवणाची वेळ असते ती चुकते. बरोबर, दुपारचं जेवण आधीच झालेलं असतं आणि त्यामुळे काय होतं, तर जेव्हा ती सेवा करून तिथून अकबर राजा उठतात तेव्हा जेवणावेळी जेव्हा ते पोहोचतात तेव्हा काय होतं, तर सर्व अन्न थंड झालेलं असतं. तेव्हा राजा जो आहे अकबर राजा तो काय करतो, तर तिकडच्या जेवण बनवणाऱ्या व्यक्तींना सांगतो की मला ताजं जेवण बनवून आणा, तोपर्यंत मी जेवणार नाही. आणखी एखाद तास आणखी थोडा वेळ निघून जातो, कारण लगेच थोडी जेवण तयार होणार आहे, जेवण तयार व्हायला वेळ लागणार आणि आणखी वेळ गेल्यानंतर राजाला खूप त्रास होतो, अशक्तपणा येतो, पोटामध्ये त्रास होतो आणि अशा वेळी राजासाठी वैद्याला बोलवलं जातं. वैद्य म्हणजे डॉक्टरला बोलवलं जातं. आता डॉक्टर जेव्हा येतात तेव्हा डॉक्टर म्हणतात, महाराज तुमची तब्येत थोडीशी वाईट आहे आणि तुम्हाला त्यासाठी आणखी 3 ते 4 तास काही खावं लागणार नाही, तुम्हाला 3-4 तास पोट खाली ठेवावं लागेल, तेव्हाच तुम्ही बरे व्हाल. असं सांगितल्यानंतर महाराज चकित होतात. अकबर राजा म्हणतो की अरे, म्हणजे माझा अख्खा दिवस काय झाला, तर उपाशी गेला, म्हणजे काही न खाता गेला पूर्ण दिवस. आणि हे असं का घडलं, तर रणजितचा चेहरा पाहिला म्हणून, असं अकबर राजा स्वतःशीच विचार करतो. आणि मग नंतर अकबर राजा काय करतो, तर त्या रणजितला फाशीची शिक्षा जाहीर करतो. आता फाशीची शिक्षा म्हणजे मरणाची शिक्षा. हे ऐकून रणजितला पण शॉक बसतो की माझा फक्त चेहरा पाहिला आणि राजा काय झाले, तर उपाशी राहिले, म्हणून राजा मला काय फाशीची शिक्षा देणार, हे किती चुकीचं आहे. तो राजाला जाऊन विनंती करतो की हे असं करू नका, माझ्यावर दया करा, तुम्ही मला माफ करा हवं तर, पण मला फाशीची शिक्षा देऊ नका. मला मुलं आहेत, बायको आहे, त्यांचा सांभाळ करायचा आहे, एवढं सगळी विनवणी करतो तरी पण अकबर राजा काही ऐकत नाही. त्याला फाशीची शिक्षा दिली जाते. सगळे पहारेकरी असतात ते त्याला तिथून घेऊन जातात. कुठे जातात, जिथे फाशी द्यायची असते तिथे. आता जाताना काय होतं, तर जे कोणी शिपाई असतात त्यांच्याशी चर्चा करतो तो रणजित, आणि चर्चा करत असताना तो सांगतो की मला काहीतरी सांगा जेणेकरून मी वाचेल. तर पहारेकरी किंवा ते शिपाई जे आहेत ते सांगतात की आम्ही तर तुझी काही मदत करू शकत नाही, आम्ही जर तुला मदत करायला गेलो तर मग राजा आम्हालाच फासावर चढवतील. मग शिपाई त्याला एक आयडिया देतात. काय म्हणतात, तर तू ना बिरबलाला भेटूया, आपण बिरबलाला बोलूया, बिरबल यामध्ये नक्की मार्ग काढेल. अच्छा, मग बिरबलाला बोलवतात. ते पूर्ण फासाच्या ठिकाणा जाईपर्यंत बिरबल पोहोचलेला असतो आणि बिरबल त्याला एक युक्ती सांगतो. काय युक्ती आहे बिरबलाची, तर बिरबल म्हणतो जेव्हा तू फासावर चढशील तेव्हा माझी शेवटची इच्छा म्हणून मला अकबर राजाला परत भेटायचंय असं सांग. आणि पुढे काय करायचं तेही बिरबल त्याला सांगतो आणि निघून जातो. अच्छा, आता तो पुढे काय होतो, तर तो फासावर चढायच्या वेळी तो म्हणतो की माझी शेवटची इच्छा आहे की मला अकबर राजाला शेवटचं भेटायचंय.
अच्छा, तर अकबर राजाला शेवटचं भेटायचंय. राजा लगेच तयार होतो, तिथे पोहोचतो फाशी द्यायच्या ठिकाणापर्यंत. आणि तिथे पोहोचल्यानंतर अकबर राजा म्हणतो की हा भेटलास मला, आता ठीक आहे. तर आपला रणजित काय म्हणतो? रणजित म्हणतो, अरे राजा, तुम्ही माझा चेहरा बघितला म्हणून तुमचा पूर्ण दिवस उपाशी गेला, हे मला मान्य आहे. पण मी तुमचा चेहरा पाहतोय आणि पहिल्यांदाच पाहिलं, याआधी कधीच पाहिलं नाही. आणि तुमचा चेहरा पाहिल्यानंतर मला डायरेक्ट फासावर चढावे लागते, म्हणजे माझं नशीब किती वाईट असावं. असं म्हटल्यानंतर राजालाच थोडंसं नरमल्यासारखं वाटतं की आपल्या हातून खरंच कोणती चूक होते का, असं राजाला प्रश्न पडला. राजा म्हणतो, ही जी युक्ती केलेली आहेस तू, ती तुझी युक्ती असू शकतच नाही. बरोबर, तुला कोणी सांगितलं ते सांग. आता एवढं सगळं विनंती केल्यानंतर, म्हणजे राजा त्याला एवढी विनंती केल्यानंतर तो रणजित सांगतो की मला बिरबलाने ही युक्ती सांगितली म्हणून. राजा शेवटी अकबर राजा म्हणतो की आज बिरबलाने मला एका निरपराध व्यक्तीला फासावर चढवण्यापासून वाचवलं. आणि राजा काय करतो, त्या रणजितला सोडून देतो. तर इथे आपली गोष्ट संपते आहे. आणि गोष्ट कशी वाटली तुम्ही कमेंट करून जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण मी पुढे आणखी बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी सांगणार आहे. कारण मी या चॅनलवर दररोज एक नवीन गोष्ट सांगणार आहे. थँक्यू.